नमस्कार मित्रांनो, खरीप पीक विमा संदर्भात आज आपण मोठे अपडेट पाहणार आहोत. मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तुम्हाला ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयात पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळणार, सरकार कशा प्रकारे शेतकऱ्यांना मदत करेल आणि पिकाचे नुकसान झाल्यास भरपाई किती मिळेल आणि कोणत्या पिकांसाठी मिळेल. मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येणार आहे आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे, याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई पीक विमा देण्यात येईल. मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यानंतर लगेचच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यामुळे झालेल्या नुकसानचे पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. ऐन काढणीच्या वेळी मूग व उडीद पिकांचे तर सप्टेंबरमध्ये सोयाबीनसह फळ पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ऑगस्टमध्ये 326 शेतकऱ्यांच्या 155 हेक्टरवरील पिकांना बाधा झाली होती. या बाधित शेतकऱ्यांना सरकारने 2,01,08,000 रुपये भरपाई मंजूर केली आहे. सप्टेंबरमधील अतिवृष्टीचा मोठा फटका पिकांना बसला आहे. यामध्ये सोयाबीनचे पीक अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडले आहे. ऐन काढणीच्या वेळीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून नेला आहे. या महिन्यात 2,82,458 हेक्टरवरील पिके बाधित झाले आहेत. त्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा वाटप करण्यात येईल. त्यानंतर 3,58,768 शेतकऱ्यांना 384 कोटी 14 लाख रुपयाची भरपाई सरकारने 4 दिवसात मंजूर केली आहे. मात्र अजूनही भरपाई रक्कम हातात आली नसताना ऑक्टोबरमधील अतिवृष्टी झाली आहे. यामुळे 12 तालुक्यातील 60,913 शेतकऱ्यांच्या 38,000 हेक्टरवरील पिकांचे तर 4 तालुक्यातील 21,053 शेतकऱ्यांचे 19,656 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यंदा जुलै आणि ऑगस्टमध्ये महापूर व अतिवृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये हजारो हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यातील 1,62,805 शेतकरी बाधित झाले होते. त्यांना 123 कोटी रुपये मदत दिली जाणार आहे. राज्य सरकारकडून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे वर्ग करण्याचे काम सुरू होणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामे केल्यानंतर कृषी विभागाने तो अहवाल शासनाकडे पाठवला होता. यामध्ये अतिवृष्टी महापुरामुळे जिल्ह्यामध्ये 1,62,805 शेतकऱ्यांचे 40,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल देण्यात आला होता. महिन्याभरापासून कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे गावनिहाय यादी अपलोड करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ निधी मिळणार आहे. 52 गावापैकी 43 गावातील 25,000 शेतकऱ्यांचे ऊस, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला, केळी ही हातातून गेली आहे. सरकारने जाहीर केलेल्या मदतीपैकी एका शिरोळ तालुक्यात 25 कोटी 67 लाख रुपये मिळणार आहेत. तर बघा अशी मिळणार नुकसान भरपाई. 1 जानेवारी 2024च्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यात पिकासाठी हेक्टरी 13,600 रुपये, तर बागायती पिकासाठी 27,000 रुपये, वार्षिक पिकासाठी 36,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 27 तालुक्यातील पिके बाधित झाली असून या तालुक्यातील 130 गावातील 80,800 शेतकऱ्यांच्या 63,576 हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. या नुकसानची भरपाई देण्यासाठी प्रशासनाने पंचनामे सुरू केले असून अहवाल येताच भरपाईसाठी सरकारकडे निधीची मागणी केली जाणार आहे. दरम्यान सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. कोल्हापुरात पूर नुकसानचे 122 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईची रक्कम 122 कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. नांदेड 1 ते 3 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे जिरायती, बागायती व फळपिकांचे 5,96,510 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते. हा फटका जिल्ह्यातील 7,83,915 शेतकऱ्यांना बसल्याचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना दिला आहे. यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी 812 कोटी 38,60,000 रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे. यावेळी एनडीआरएफच्या निकषाबाहेर अनुदानाच्या रकमेसह क्षेत्राच्या मर्यादेतही वाढ केली आहे. नांदेड जिल्ह्यात 1 ते 3 सप्टेंबर या कालावधीत 62 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. याच खरीपातील जिरायती, बागायती व वार्षिक पिकासह शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला होता. यानंतर जिल्ह्यातील
प्रशासनाकडून ग्रामस्तरीय समितीमार्फत नुकसानचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यानुसार जिल्ह्यात 5,96,517 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते. हा फटका जिल्ह्यातील 7,83,915 शेतकऱ्यांना बसला आहे. यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी 812 कोटी 38 लाख रुपये सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. यावेळी राज्य सरकारकडून प्राप्त मान्यतेनुसार पीक नुकसान अनुदान वाटपाचे दर सुद्धा वाढवले आहेत. या जिरायतीसाठी 8,500 रुपयावरून 13,500 रुपये केले आहेत. बागायती पिकांसाठी 17,000वरून 27,000 रुपये वार्षिक केले आहेत. पिकांसाठी 22,500 रुपयावरून 36,000 रुपये प्रति हेक्टरी मदत करण्यात आली आहे. तसेच अनुदान वाटपातील क्षेत्राची मर्यादा ही 2 हेक्टरवरून 3 हेक्टर वाढवली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी दरम्यान पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यात बिलोली तालुक्यात 1,887 शेतकऱ्यांचा 1,585 हेक्टर क्षेत्राचे नुकसान असून शेतकऱ्यांना 20 कोटीवर अनुदान मिळणार आहे. तर मित्रांनो, आता या शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.